आविष दिलीप पाटील मनसे विद्यार्थी सेना उपतालुका प्रमुख मनसे विद्यार्थी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी उपतालुका प्रमुख सन्मान्य अतिथीगण, उपस्थित पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदाच्या बिग इव्हेंटमधून मनापासून स्वागत करतोय. आज निश्चितच मान्यवरांची मांदियाळी देखील आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहतोय. नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे ते मान्यश्री आविष दिलीप पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण आज वेळात वेळ काढून या स्पर्धेला एक सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या समेत आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक सन्माननीय महेंद्र पाटील. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांची आम्ही नावं घेतोय त्या मान्यवरांचं मी मनापासून कौतुक देखील करेन, कारण ही स्पर्धा संपन्न होण्यामागे त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. दोन्हींचं पुनश्च मनापासून आभार. जाऊया आपण मैदानाकडं. दोन दिग्गज संघ एकाच गावातले एक प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. मैत्रीपूर्ण लढत आपण पाहतोय. फ्रेंडशिप असा सामना आहे. वीर तानाजी दापोडे ए विपक्ष वीर तानाजी दापोडे बी. बी संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले दापोडा ए या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. जो संघ या स्पर्धेमधून चालू सामन्यामधून विजेता ठरेल त्याला एक आकर्षक ट्रॉफीज आणि आयोजकांच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. क्या बात आहे. प्रेक्षणीय सामना आहे आणि पैशांची खैरात या सामन्यावर केली जाते. बघा, दोन्ही संघात एक ब्रेकिंग न्यूज आहे. मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना दोन नामांकित फलंदाज ए संघाचे हर्षद आणि अजय पाटील दोघांना एक सुवर्ण संधी आहे. ज्याच्या बॅटमधून पहिला उत्तुंग गगनभेदी षटकार निघेल त्या खेळाडूला दुर्वान पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज. त्या अगेन्स्ट गोलंदाज तुम्हाला देखील ती संधी आहे. जो गोलंदाज या दोघांपैकी कोणाचा तरी एखाद्याचा विकेट प्राप्त करेल त्या गोलंदाजाला देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज. वेलकम वेलकम. या ठिकाणी आपण पाहतोय सिनियर 40+ वीर तानाजी दापोडे संघाकडून खेळत असताना आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने फाउंडर मेंबर सन्माननीय हेमंतदादा भोईर साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. चला मॅच चालू करा मित्र. ए बी आपल्याला चान्स दिले आहे त्याचं सोनं करत. सहकार्य खूप महत्त्वाचं आहे आणि सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल. हॅलो, तर जाऊया आपण मैदानाकडं. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होते तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. व्हॉइस ऑफ गोरसई O2 मनोज ठाकरे. धन्यवाद आमचे मार्गदर्शक मोहनदादा, आपलंही खूप खूप धन्यवाद आहे, कारण आपण या स्पर्धेमध्ये मला बोलण्याची संधी दिलेली त्याबद्दल पुन्हा एकदा आपला मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हटले तर वाव ठरणार नाही आणि या भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं खरोखर आदराने नाव घेतलं जातं आहे, मग तुमचं साखरपुडा असो की हळदी समारंभ असो की कुठल्याही समारंभामध्ये तुम्ही त्यांना सूत्रसंचालन असो किंवा अनेक काय असो तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे.
निश्चितच त्यांची कला आहे ती कला दाखवण्यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मला फुकट बोलवा किंवा विकत बोलवा, मी येणार. आणि खरोखरच आपण सकाळच्या सत्रामध्ये जे मंगलाष्टकाप्रमाणे आपण जर ते गणपती स्तोत्र गायलं गेलं, काय आवाज आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यांची कव्वाली खूप फेमस आहे. वेळ मिळेल तेव्हा आपण तीही ऐकू या स्पर्धेच्या माध्यमातून. तर गेम ऑन खेळायला सुरुवात होते. सर्वांना जय श्रीराम. ए आणि बी दापोडे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे बी संघाने आणि आमंत्रित केलं गेलं आहे ए संघास. पाहूया, एकाच आईची लेकरं या मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. आयोजक टीमच्या माध्यमातून आपल्या मुलांना या ठिकाणी संधी दिली गेली आहे. पाहूया पुढील चेंडू. पहिला चेंडू आपण पाहतोय. क्या बात आहे, वाट बॉल शरीरापासून दूर ठेवला गेला. पडल्यानंतर आपण पाहतो इन कटर आतल्या बाजूने ओढला जातोय. सुरुवात दमदार असरदार गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अख्खा गाव भरले मामाचा, कोण नाही कामाचा. नाव सांगा भाऊ खेळाडूचा. गीतेश पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस क्या बात आहे, दुसरा चेंडू अल्टीपल्टी करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र निघून गेला किपरच्या हातामध्ये. इथेही धाव नाही आहे. गीतेश मात्र चांगली सुरुवात करून देते आणि हर्षद सारखा एक मोठा फलंदाज याला बांधून ठेवलं गेलं आहे. क्या बात आहे. आणि मागून घेतलेला बॉलर आहे की तू मी जातो स्ट्राईकला, तू गोलंदाजीसाठी ये. परंतु गोलंदाज या ठिकाणी सरशी गाठतोय. पाहूया एक हमारी तुमारी होईल का. आता मात्र या ठिकाणी पाहतोय शॉट थर्डमॅनला चेंडू गेला आणि आता तिसऱ्या चेंडूवरती एक धाव घेतली जाते आणि अकाउंट ओपन केले जाते. वीर तानाजी दापोडे ए संघाचा 12 खेळाडू आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेला आहे. निलेश पाटील आपलेही खूप खूप हार्दिक स्वागत आहे. बी संघाचा 12 खेळाडू आले नाही आहे. कमिटीच्या माध्यमातून 500 रुपयाची पॅनल्टी लागली जाईल. येस आलेल्या 500 रुपयाची पॅनल्टी काय लागते. 4 पावलात हाजीर. येस आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन दादा आपलेही खूप खूप हार्दिक स्वागत आहे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. यावेळेस उडवला एवढे शॉट काय करताय पाहूया. यस तोलून मापून मारलेला फटका, बिग हिट षटकार. सहा धावेने या ठिकाणी 7 या अंकावरती धावफलक गेले आहे. 3 चेंडूमध्ये एकच धाव होती. प्रेशर होता आणि प्रेशरला रिलीज करण्यासाठी अजय येतोय स्ट्राईक वरती आणि अजय याने एक चांगला उत्तुंग फटका पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळेस मात्र काय घडते पाहूया. यस खेळपट्टीच्या बाहेर हातलेला चेंडू या ठिकाणी पाहतोय नो बॉल. प्रेशर वाढलं गेलं. पहिल्या चेंडूवरती सामना करत असताना षटकार आला. त्याच्यानंतर आपण पाहतोय की स्वेर मारा नियंत्रण राहिलं नाही आहे. कारण इथे पाहायला गेलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जेव्हाही शरीराच्या आसपास ठेवला जातोय अजय हा तिथं मात्र स्ट्रॉंग झोन मानला जातोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय हा चेंडू हाताळला गेला. कारण एकाच गावातील 2 संघ एकमेकाची खेळली यांना माहिती आहे. फ्रीजचा चेंडू पुढील यावेळेस उडवलाय. उडाया बिग हिट. क्या बात आहे. चेंडू सीमा पार षटकार. अजून एक दमदार असरदार ब्रँडेड स्ट्रोक अजयच्या बॅट मधून पेश होतोय. क्या बात आहे. सुरुवातीच्या कालामध्ये चांगली सुरुवात या ठिकाणी झाली गोलंदाज गीतेश याची. परंतु अंतिम क्षणामध्ये कुठेतरी अजय स्ट्राईक वरती येतोय आणि थोडासा का होईना परंतु त्याच्यावरती हवी होतोय. धावसंख्या पाहतोय 13. 14 धावा. यस एक नो बॉल आहे. अशा रीतीने 14 धावा धावफलकावरती शेवटचा अंतिम चेंडू फेकण्याच्या तयारीमध्ये पाहतोय आपण गीतेश. क्या बात आहे. पाहूया पुन्हा एकदा या ठिकाणी खेळाला होते सुरुवात. गोलंदाज होते टर्न. आता ही चांगला फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ऑफ ड्राईव्हचा अफलातून फटका. सिंगलने खेळ रुटेड होते. धावसंख्या पुढे सरकते 15 या अंकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. वीर तानाजी दापोडे ए आणि बी असा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकाच गावातील लेकर आपण पाहतोय. आयोजक टीमच्या माध्यमातून त्यांना संधी दिली गेली आहे आणि याच्यासाठी आपण पाहतोय
एक आकर्षक ट्रॉफी सन्मान्य हरिदास केशरीनाथ पाटील, सन्मान्य आनंद लक्ष्मण पाटील, त्याचबरोबर मान्य श्री बंटी गुरुनाथ चौधरी यांच्या माध्यमातून एक आकर्षक ट्रॉफी आणि आयोजक टीम अर्थात श्री भरतदादा पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून 5,000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. बघा फलंदाज आपण दुर्बन पाटील यांचे 500 रुपयाचे पारितोषिक पटकावलेले. आता मात्र गोलंदाजाला ती देखील संधी आहे. या दोन्ही फलंदाजामधून आपण जर एखादा फलंदाज बाद केला तर तुम्हाला देखील त्यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. तर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते आणि गोलंदाज येतोय क्रिश, संघाचा कॅप्टन आहे मला वाटतं. क्रिश न्यू बॉलर इनक्रीज. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. एक चांगली स्फोटक अजय यांची सुरुवात घातक करून ठेवली गेली आहे. वीर तानाजी दापोडे बी या टीमसाठी सुरुवात चांगली, तर येणारा काल तुमच्यासाठी चांगला असतं. पाहूया या ठिकाणी गोलंदाज टर्न होतोय आणि या गोलंदाजावरती सुद्धा हल्ला बॉल केला जातोय, ब्लास्ट केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. अजून एक बिग हिट पाहायला मिळतोय. अजय थांबाचं नाव घेत नाही आहे, कारण पहिल्याही ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 षटकार लागले होते. त्याच्यानंतर आता इथे एक हॅट्रिक जर कंप्लीट केली जाईल तर सन्मान्य राजेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बट इथं मात्र या ठिकाणी आपण पाहतोय शिराचा वेध घेतला. राजेश छत्रपती पाटील यांनी सुद्धा पारितोषिक लावलं गेलं आहे. गावातल्या टीम जेव्हा असतात तेव्हा पैशाचा इथं भरीमार दिला जातो. गावातला पैसा गावात राहतोय ना. बरोबर आहे. कोणी हॅट्रिक मारा, षटकार मारा किंवा विकेटची मारा, तुमच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राजेश छत्रपती पाटील यांच्या माध्यमातून यावेळेस पाहतोय आपण अपील केल्या गेला आहे, परंतु शरीराचा वेध घेतला असं दर्शवतायत पंच. आणि या ठिकाणी पाहतोय कमबॅक केलं जातंय. असं म्हटलं जातं नाही की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक षटकाराचा धक्का कमबॅक करून देतोय. आणि बाकीच्या चेंडूमध्ये आपण पाहतो कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात हाताला जातं क्रिश यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती षटकाराने स्वागत जरूर केलं होतं, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण कमबॅक करत असताना. पुन्हा एकदा पाहूया गोलंदाज या ठिकाणी टर्न होतोय. व्हॉट अ शॉट वन्स मोर. काय घडतंय. यस, हाही चेंडू जातो सीमा पार, सिक्सर. गाव शहर में गली में ट्रेंडिंग विषय हाय. गाव शहर में गली गली में ट्रेंडिंग विषय हाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाजसेवक साऱ्यांची जान बनलाय. आमचा भरत पाटील समाज. या ठिकाणी आपण पाहतोय अजय काय थांबाचं नाव घेत नाही आहे. गीतेश यांना 2 षटकार, त्याचबरोबर क्रिश यांच्यावरती सुद्धा प्रतिहल्ला केला गेला आहे, आक्रमण केलं गेलं आहे. त्यांनाही 2 षटकार या ठिकाणी लगावल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडतंय. 2 डॉट चेंडू जरूर पाहायला मिळाले, परंतु 2 बिग हिट सुद्धा दिसले गेले आहेत. यावेळेस पाहतोय आपण कोलर टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहिलं तर यॉर्कर लेनमध्ये खोदून काढलं, सिंगलने खेळ रोटेट केला जातोय. इथं खास करून आपण पाहिलं तर हर्षद यांच्या बॅटमधून असं वाटलं होतं की जास्त धावा बनल्या जातील, जास्त बिग हिट पाहायला मिळल्या जातील, परंतु या ठिकाणी अजय मात्र दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं. आता यावेळेस हर्षद येतोय स्ट्रायकर एंडला. पाहूया 28 धावा धावफलकावरती झलकल्या गेल्यात. त्याच्यामध्ये आपण पाहतोय 4 षटकार, म्हणजे पाहू शकता षटकारांची भाषा बोलली जाते. या ठिकाणी आपण पाहतोय पायांची हालचाल नाही, या जागेवरून चेंडूची छेडछाड करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळत होता. कुठल्या प्रकारची धाव आणि निर्धावची या ठिकाणी सांगता. 28 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या. तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आहे. वार पलटवार क्रिकेटचा मूल सूत्र आहे असं नेहमी आपण म्हणत असतो. पाहूया या 2 षटकामध्ये 28 बनल्या. उरे 2 षटक कोणाच्या बाजूने जाताना हे सुद्धा पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी नेक्स्ट मॅच
या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळाली. वीर तानाजी दापोडे वर्सेस एकता सारंगाव या दोन टीममधील द्वंद्व युद्ध या सकाळच्या सत्रामधील पाहायला मिळेल. श्री भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या भिवंडीसाठी एक पर्वणी आहे, मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी पाहायला मिळतोय. माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश भाजपचे आपण पाहू शकता कार्यकारिणी सदस्य सन्माननीय भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भिवंडी तालुक्यामध्ये भरपूर काम केले जातोय. सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा राजकीय क्षेत्र असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांचं आदराने नाव घेतलं जातं आहे. मित्र, तुमचं दिसणं, तुमचं असणं यापेक्षा तुमचं कर्तृत्व कसं आहे याच्यावरती भरपूर काही डिफेंट आहे. आणि दादांचं कार्य अप्रतिम पाहायला मिळते. कीर्ती खूपच चांगली आहे, म्हणून तर त्यांची कीर्ती गायली जाते. आणि त्याच्यासाठी भिवंडीसाठी ही मोठी पर्वणी ठेवली गेली आहे. 40+ माध्यमातून श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मित गोलंदाज सज्ज होते, तयार होते. सुरुवात चांगली केली गेली आहे. पाहूया बरकरार ठेवेल का. यावेळेस उडवला जरूर आहे. काय घडतंय. यस, सीमारेषे बाहेर चौकार. पब्लिक दादाची फॅन रुबाब दादाचा हाय वनमॅन रुबाब दादा सहाय वनम्यान रुबाब दादा सहाय वनम्यान. थँक्यू. अजय यांनी जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाईल तर विष्णू दादा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. मान्यवरांना विनंती आहे, पैसे जर जमा केले तर बरं होईल. आता ते बैलगाडा शर्यतीमध्ये जो नियम आहे तो इथं चालू करायला लागेल. बक्षीस लागो का नसो लागो, तुम्ही बक्षीस लावले त्यातले 20% कापी पाहिजे. भले ते मंडळाला ठेवो की आमच्या कमिटीला ठेवो. या ठिकाणी पाहूया हा चेंडू काय घडताय. झेल सुटला जात आहे. मला तरी वाटतं आशा सोडली होती, परंतु जब तक सास आहे तब तक आस आहे. आशा सोडायची नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय 35 धावा. क्या सोडेल त्याला बक्षीस लावा मित्र, जेणेकरून त्याचाही फायदा होईल. सन्माननीय राजू पाटील यांच्याकडून 8 चालत नाही तरी सुद्धा 12.5 रुपये बोलते दिले जातील. चलनातून वगळल्यात परंतु देऊया, असतील कोणाकडे. क्या बात आहे. पुढे चेंडू पाहूया. आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम झालेला आहे, परंतु या ठिकाणी पाहूया चांगल्या क्षेत्ररक्षण होत आहे. हा ना तू मैम चालू आहे. ओव्हर थ्रो झाला. लक्ष असू द्या. लक्ष असू द्या, लक्ष असू द्या. विद्यार्थ्याच्या आतमध्ये या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोअर कार्ड पुढे सरकते. 37 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. काय खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. ठसण आणि आपण पाहिलं तर एक दहशत म्हणून खेळ मैदानाच्या आतमध्ये. प्रेक्षणीय सामना वीर तानाजी दापोडे ए आणि वीर तानाजी दापोडे बी. ए बी टीम मैदानाच्या आतमध्ये. सन्मान्य बंटीजी चौधरी साहेब आपण पाहतोय यांचं आगमन होत आहे. खऱ्या अर्थाने या आयोजन नियोजनामध्ये खूप मोलाचा हिस्सा वाटा त्यांचा पाहायला मिळते. खूप मेहनत घेत आहेत. यावेळेस हवाई सफर जरूर केला गेला आहे आणि या ठिकाणी जात चेंडू सीमा पार. षटकार. बंटी दादा आपलेही मनपूर्वक पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं बारीकाने लक्ष असतं. धावसंख्या 43 अंकावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 43 ऑन बोर्ड. धावा लागल्या गेल्या आहेत. पुढील चेंडू टर्न होतंय. आता यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. कमजोर फटका जरूर होता, परंतु या ठिकाणीही चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि धावसंख्या पाहतोय 1 ने पुढे सरकते धावफलकावरती 44. क्या बात आहे. बघा चालू सामन्यातील दोन्ही संघ तुमच्यासाठी मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. या स्पर्धेसाठी ज्यांना आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे, सर्वतोपरी स्पर्धा संपन्न करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, आपण ज्या चषकाचं नाव पाहतोय मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील यांच्याकडनं दोन्ही संघांना एक सुपर डुपर ब्रेकिंग न्यूज आहे. दोन्ही संघांसाठी
एक स्पेशल सामना दमन इथे खेळवण्यात येईल. दोन्ही संघांना स्पेशल ऑफर आहे. दमन इथे तुम्हाला प्रेक्षणीय सामना खेळवला जाईल आणि संपूर्ण खर्च हा भरत पाटील साहेबांचा राहील. आणि दमन पिकनिक असेल, तुमची टूर असेल आणि तिथं तुमचा एक प्रेक्षणीय सामना असेल. आना जाना खाना पिना सब फ्री. आना जाना खाना पिना सब फ्री. दर्याची किनारी क्या बात आहे. चांगलं पारितोषिक या ठिकाणी आहे दमन टूरसाठी. 12व्या प्लेअरवरती मात्र स्मिथ असे उभारलं गेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, ज्यांच्या असतील त्यांनी घेऊन या, नसतील तरी भेटतील. अशा ठिकाणी आपल्याला टूर दिली गेली आहे. खूप खूप धन्यवाद भरत दादा. निश्चितच आपल्या गावातील सर्व खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. नुसतं आपलं गाव नाही तर पूर्ण भिवंडीसाठी त्यांनी एक चांगली पर्वणी आहे. क्रीडा क्षेत्र सोडूनही त्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. म्हणून तर त्यांच्या नावाचा डंका वाजताना नेहमी पाहायला मिळतोय. पाहूया पुढील चेंडू. या ठिकाणी आपण पाहतोय व्हाईट बॉल. हर्षद आणि अजयने मनाशी स्वप्न बांधले की आपण आऊट व्हायचं नाही. डगआउटमध्ये किती आवाज येऊ द्या, आपण बाहेर जायचं नाही आहे. आणि धावा बनतायत त्या अनुषंगाने. आणि वैभव याने आपण पाहू शकता 20च्या आतमध्ये जरी धावा दिल्या तरीही विष्णुदादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अल्टी पलटी चेंडूला मारून दिलाय गुलटी. सी बारशे बार षटकार. क्या बात आहे. पारितोषिक लावलं गेलं जाते उलट सुलट या ठिकाणी. हॅलो सहा धावाने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा ऑन बोर्ड. गोलंदाज पाहूया पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस फुल टॉस ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे का त्या ठिकाणी पाण्यासारखं राहील. सिंगल कंप्लीट केली आणि दुसरीचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित 12व्या खेळाडूंची तर मजा आहे. नवरा मरो की नवरी मरो, आपल्याला पारितोषिक मिळेल त्याच्यामध्ये हिस्सेदारी आहे. क्या बात आहे. पुढील चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. गोलंदाजी मार्ग वरती मित सरसावतोय. काय घडेल पाहूया. शॉर्ट पिच ठेवला होता परंतु हवं तसा फटका खेळता आला नाही. लंगांच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. आता रनआउटची संधी होती बट फेकी चुकीची. ओव्हरथ्रो झाले पण नाही आहे. 2 धावांवरती समाधान. धावसंख्या पुढे सरकली धावफलकावरती 55 डबल 5. स्कोर कार्ड सजला गेला आहे. चांगली धावसंख्या उभारण्यात आली आहे आतापर्यंत आपण पाहतोय. मित पुन्हा एकदा पाहूया तयार होते. आतापर्यंत वैभव. आतापर्यंत आपण पाहतोय की 10 धावा खर्च केल्यात वैभव याने. 11 धावा खर्च केल्या. एक व्हाईट बॉल सुद्धा आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहता रिव्हर्स यूज केला गेला आणि या वेळेस मात्र येतोय चौकार. जय गावदेवी काटे संघाचे कुल कॅप्टन. वेलकम वेलकम सन्मान्य राजूदादा पाटील. त्याचबरोबर मनोजजी पाटील आपलंही या पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या पुढे सरकते. 59 धावा धावफलकावरती. एक बिग टोटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही या ठिकाणी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु या ठिकाणी पाहतोय पण चेंडूला उचलला जाईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत का. यस यस डायरेक्ट हिट जरूर झाला होता परंतु हर्षद मात्र पोहोचला गेला होता आपल्या घरामध्ये आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातात.
61 61 धावा फलकावरती लागल्या गेल्या. ए आणि बी वीर तानाजी दापोडे असा खेळ मैदानाच्या आतमध्ये मित्र पाहतोय. ए संघ बॅटिंग करतोय तर बी संघ क्षेत्ररक्षण करतोय. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रेक्षणीय मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. घरची खेळ आणि घरच्या खेळपट्टीवरती गावातील लेकर मात्र खेळाचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस वाढू शॉट स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू मात्र जातो सीमा पार. हवाई सफर सिक्सर. स्वागतम. आज वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि आपण पाहत आहोत वीर तानाजी ए व वीर तानाजी बी असा प्रेक्षणीय सामना. आणि या सामन्यावर दापोडे गावातील सर्वांनी बक्षिसांची लयलूट केलेली आहे. सन्माननीय भरत पाटील साहेबांनी देखील या दोन्ही संघांना दमण टूर संपूर्ण खर्च आणि तिथे प्रेक्षणीय सामना होणार आहे याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. तत्पूर्वी आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतंच ज्यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली दापोडे गावचे समाजसेवक व सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी रेग्युलरमध्ये अनेक मैदानं गाजवून आपल्या दापोडे गावाचं नाव उंचावर नेलं असं एक अनुभवी आणि आम्हाला सर्वच क्रिकेट खेळाडूंना ज्यांचं मार्गदर्शन लाभते असे सन्माननीय हेमंतदादा भोईर यांचा शुभ सन्मान मी मंडळाचे सदस्य सन्माननीय बंटी चौधरी यांना विनंती करतो की हेमंतदादांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी आमच्या विनंतीला मान देऊन हेमंतदादा भोईर हे उपस्थित आहेत. त्यांचा मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहे. धन्यवाद. त्यानंतर आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी या स्पर्धेकरता आम्हाला मोलाचं योगदान दिलं त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीर ही सुंदर अशी ट्रॉफी त्यांच्याकडून बहाल झाली असे सन्माननीय अनिल गोपीनाथ पाटील समाजसेवक दापोडे व 40+ हे उत्कृष्ट खेळाडू त्यांचे वडील स्वर्गीय गोपीनाथ जाना पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी मॅन ऑफ द सिरीजचा मालिकावीर पुरस्कार आम्हाला दिलेला आहे. मी मंडळाचे सदस्य दिनेश अनंत पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय अनिल गोपीनाथ पाटील साहेबांचं सन्मान करायचा आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी अनिल पाटील साहेबांनी आम्हाला उपस्थिती दिली आणि त्यांचा यथोचित सन्मान आज मुख्य व्यासपीठावर होत आहे. यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांची मुख्य व्यासपीठावर नुकतीच उपस्थिती लाभली दापोडे गावचे समाजसेवक व आमच्या या नवीन 40+ संघटनेचे माजी खेळाडू सन्माननीय किरण पांडुरंग पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य सचिन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय किरण पांडुरंग पाटील साहेबांचं हे सन्माननीय भरत पाटील साहेबांचं छोटे बंधू आहेत. ही स्पर्धा ज्यांच्या सन्मानार्थ आणि ज्यांनी आम्हाला दरवर्षी मोठं योगदान देतं आणि आमच्या मंडळावर ज्यांचं नितांत प्रेम आहे सन्माननीय भरत पाटील साहेबांचं ते भाऊ आहेत. त्यानंतर आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतीच ज्यांची व्यासपीठावर उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे समाजसेवक व 40+ सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय सत्यवान परशुराम पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य बंटी चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभासे सन्माननीय सत्यवान परशुराम पाटील साहेबांचं सन्मान करायचा आहे. यानंतर
आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेकरता उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून बहाल झालेला आहे स्वर्गीय जयश्री महेंद्र पाटील हिच्या स्मरणार्थ त्यांचे पती दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय महेंद्र पुंडलिक पाटील यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट गोलंदाज ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी आम्हाला त्यांनी बहाल केलेली आहे आणि त्यांची या मुख्य व्यासपीठावर उपस्थिती लाभली. असे दापोडे गावचे समाजसेवक महेंद्र पुंडलिक पाटील यांचा सन्मान मी मंडळाचे सदस्य सन्माननीय राजू गोपीनाथ पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय समाजसेवक महेंद्र पुंडलिक पाटील साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. आजच्या दुसऱ्या दिवशी साहेबांनी आम्हाला उपस्थिती दिली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली. यानंतर दापोडे गावचे समाजसेवक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते आणि दापोडे गावामध्ये कबड्डी खेळामध्ये ज्यांनी नाव लौकिक केलं आणि या स्पर्धेकरता आम्हाला उत्कृष्ट फलंदाज ज्यांच्या माध्यमातून लाभलं असे स्वर्गीय दिलीप सजन पाटील यांच्या स्मरणार्थ समाजसेवक अविश दिलीप पाटील यांच्याकडून आम्हाला उत्कृष्ट फलंदाज ही भव्य दिव्य अशी ट्रॉफी बहाल झाली आणि साहेबांनी आज आमच्या या स्पर्धेकरिता आम्हाला उपस्थिती दिली. असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एक धडाडीचे कार्यकर्ते सन्माननीय अविश दिलीप पाटील साहेबांचा या मुख्य व्यासपीठावर शुभ सन्मान होत आहे. मी मंडळाचे सदस्य नितीन सुरेश पाटील यांना विनंती करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचे एक धडाडीचे कार्यकर्ते आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजसाहेब ठाकरे बघितलं की प्रत्येक आंदोलन आणि प्रत्येक मोर्चा ते यशस्वी करतात आणि त्यांचे सहकारी अविश दिलीप पाटील यांचा सन्मान होत आहे. त्यानंतर आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन नुकतंच आमच्या मुख्य व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभली असे दापोडे गावचे समाजसेवक व सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय संजू सकाराम पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. मी मंडळाचे सदस्य आणि आमच्या मुख्य आयोजन कमिटीचे सदस्य बंटी चौधरी यांना विनंती करतो की दापोडे गावचे समाजसेवक सन्माननीय संजू सकाराम पाटील साहेबांचं शुभ सन्मान करायचा आहे. धन्यवाद. या ओ टू कॉमेंटेटर मोहनदादा भोईर. हॅलो. क्या बात आहे. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला ज्या फटक्याची नितांत गरज. पुन्हा एकदा ऑनसाईडचा फटका साजला. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून एक धावगणीची संधी. धावसंख्या एकाने पुढे सरकते 17. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिल्या षटकाला प्रारंभ आराम आणि पहिल्याच ओव्हरमधून दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात. जशास तसं उत्तर. नेट टू नेट फाईट. पुन्हा एकदा ऑनसाईडचा फटका साधला. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून मिळते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 18. सन्माननीय नंदू जोशी साहेब तथा मान्यश्री संभाजी भोईर आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठ मंचावर या. ओव्हर क्रमांक पहिलं संपतो. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आपण पाहतोय. विजयाची चाहूल देणारी सुरुवात. थोडंसं अटॅक क्रिकेट आपण पाहिलं, ॲग्रेसिव्ह क्रिकेट आपण पाहिलं, हायलाईट क्रिकेट पाहिलं.
तब्बल धावा झाल्या 18 आणि सर्वात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहिलं की कुठल्याही प्रकारचा फलंदाज बाद नाही आहे. आता उर्वरित 18 चेंडूमध्ये 50ची गरज आहे. विशाल लक्ष जरी असलं तर मात्र काय त्या आव्हानाचा पाठलाग करताना सुरुवात देखील अतिशय उत्तम दर्जाची झालेली आहे. हे सातत्य जर शेवटच्या क्षणापर्यंत राहिले तर निश्चितच सामन्यावर आपण विजय संपादित करू शकता. आणि मित्रो, याच दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतं आहे. या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केले, ज्यांच्या नावानं या स्पर्धेचा बोलबाला आपण पाहतोय, सन्माननीय भरतजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेसाठी तन मन धन ज्यांना मला अर्पित केलेले, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचा बोलबाला, ज्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, मान्य श्री भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम वेलकम वेलकम. गीतेश, मला वाटतं आपू या नावानं अतिशय फोकस आणि फेमस आहे. स्थायिक रोटेट करण्याची संधी आदेशाला बघा. आदेशाच्याकडे चांगल्या वेळी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे. पहिल्या ओव्हरमधून एक जशास तसं उत्तर. आदरणीय भरतजी पाटील साहेबांच्या माहितीसाठी चालू सामना हा गावातील प्रेक्षणीय सामना आहे, मैत्रीपूर्ण सामना आहे. आणि याच दोन संघांना त्यांच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज आहे. एक दिवसाची दमण टूर आणि त्या टूरमधून वन डे टूर पिकनिक, हो सॉरी, टूर आहे, दमण टूर आहे दोन्ही संघांसाठी. आणि मला वाटतं दमणमध्ये या दोन संघाचा एक सामना देखील खेळला जाणार आहे. जीवनाच्या प्रवासामधून खऱ्या आता आपण फार टेन्शनमध्ये असतोय. आणि हे जीवन जगत असताना खऱ्या अर्थानं आपल्याला मनोमंथनापेक्षा मनोरंजनाची जास्त गरज आहे. आणि ते खऱ्या अर्थानं मनोरंजन याच मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते सन्माननीय भरतजी पाटील, एक उत्तम प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांसाठी उत्तम दर्जाचं आयोजन त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं, वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळाच्या वतीनं त्यांच्या नावाचा बोलबाला या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या नावाची स्पर्धा संपन्न होते. तालुका क्रिकेटमधली सध्या सर्वात बिग स्पर्धा आपण पाहतोय या मैदानात. तालुक्याचं एक दानशूर असं व्यक्तिमत्व आहे. जवाहर नगरपरिषद माजी नगरसेवक देखील राहिलेले आहेत. भारतीय जनता पार्टी प्रदेश सदस्य महाराष्ट्र राज्य आणि खास करून भिवंडी क्रिकेट असोसिएशन या न्यू 40+ या संघटनेचे विद्यमान सल्लागार आहेत. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी 40+ न्यू 40+ या स्पर्धांचं आयोजन केलं जातं त्या ऑर्गनाइज कमिटी आयोजकांना खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं नेहमीच सहकार्याचा हात दिला जातो आहे. दानशूर व्यक्तिमत्व आहे. नुकतीच संपन्न झालेली आपण पाहिली चाचणी स्पर्धा, त्या चाचणी स्पर्धेमध्ये तब्बल 50,000 रुपयाचा कॅश प्राईज ऑर्गनाइज कमिटीला, म्हणजे भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ जी संघटना आहे त्या संघटनेला ती स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांच्याकडे तब्बल 50,000 रुपयाचं कॅश प्राईज. क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग आणि क्रिकेटचा बिग शो. दुसऱ्या षटकाला प्रारंभ सुरुवात आणि गोलंदाज जितेश पुल अँड अनपॉवरफुल.
आदेश अनपॉवरफुल. आदेशच्या चिकडी मात्र संपुष्टात. फटक्यामध्ये कुठेतरी ताकद जोखता आली नव्हती. फटका उत्तम होता, प्लेसमेंट थोडंसं चुकीचं म्हणतो आहे. आता सांगा ती सर्वात सिनियर प्लेयर भावेश. वेलकम. दिलीपजी मोरे, जोशी 11 भादवड, बी संघाचं कुल कॅप्टन, आमचं परम मित्र, उत्कृष्ट सिंगर आहेत, ऑर्केस्ट्रा फेम आहेत. भावेश दावा किती दिले? जीवन मात्र पिंपलास एक क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ सर्व खेळाडू आता मॅच आहे त्यांची. ओके. बदामी खाली सर्वांनी चला. वीर ताणी दापोडे संघाचे कॅप्टन यांच्या वतीने सर्व सदस्यांना सूचना केली जाते. आपण स्टेजच्या उजव्या बाजूला बदामाचं जे झाड आहे मैदानाच्या बाहेर, त्या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या, कारण की आजच्या दिवसाचा शेड्यूल फार मोठा आहे. मैत्रीपूर्व आपण सामना पाहतोय दोन दिग्गज संघामधून. वीर तानाजी दापोडे ए आणि बी. आउट ऑफ इनसाइट, अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आणि 1 बॉन्स. एका टप्प्याने चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करणारा चौकार येतोय. याच फटक्यांची नितांत गरज आहे. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. अतिशय प्रतिम उत्तम देखणा फटका आपण पाहिला. आउट ऑफ इनसाइट, एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करणारा चौकार. चौकार संख्या धावसंख्या 4ने पुढे सरकली. धावसंख्या होते ती 24. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाज येतो समीर. अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका साधला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल ती भविष्याला. दापोडे गावचे समाजसेवक आणि सदाशिव पाटील साहेबांचं शुभ आगमन झालेलं मुख्य व्यासपीठावर. सन्मान्य अनिल सदाशिव पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक तथा उद्योजक, या स्पर्धेमध्ये तुमचं मनस्वी स्वागत. चेंडूला बिकेट घेण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. मात्र एसटी रक्षकाला चकवा देत चेंडू नॉन स्टॉप रिझनमध्ये ट्रॅव्हल होतो, मार्गस होतोय. नशिबाचा चौकार, लक फॅक्टर. चौकाने संख्या धावसंख्या 4ने पुढे सरकते. 29. अजूनही उर्वरित 9 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगला फटका, स्क्वेअर कट. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, फलंदाज बॅकपोर्टला गेला. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट केला. पॉईंट सीमारेषा क्लिअर करणारा चौकार त्याचा बॅटमधून येतोय. समीकरण बदलते. येणारे चेंडू 8 विजयासाठी 35. 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि 35 धावांची गरज. ऑन साईडचा फटका साजला आहे. चेंडू काही शतरक्षा पण दक्ष पाहिला मात्र त्याला चकवा देत चेंडू सीमाच्या बाहेर गेला. शतरक्षक चौकारांची हॅट्रिक साधली गेली आणि मला वाटतं हॅट्रिकसाठी राजेश छत्रपती पाटील यांच्याकडे पारितोषिक आहे 500 रुपयाचं. चला जमा करा. मारले भावेशने. झाला कुठल्या पण बोलले तुम्ही, जाऊ द्यायचे आता.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. आता समीकरण येणारी चेंडू 6 आणि विजयासाठी 31 ही गरज. जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा सामना आपण पाहतोय. मैत्रीपूर्व हा सामना आहे. मैत्रीमध्ये चा सामना आहे. भावेश 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. या अगोदर आपण अजयाच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार पाहिला. दुरोण पाटील यांच्याकडे देखील त्याला 500 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झाले आणि ते आमच्या समोर कक्षामध्ये जमा देखील झालेले आहेत. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर आणि गोलंदाज येतोय सुजलन सुपलाम. सुजल येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज. राईट मोरचा मारा. लॉंग रन अप. पहिला चेंडू पेस करता होणारा पाटका. थोडासा लँड झालाय चेंडू. झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. वारंवार चुका आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. साजेशी कामगिरी किंवा चांगलं क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं करता येत नाहीये. वेलकम आर्यन सिटीचे सोसायटीचं सन्माननीय प्रेसिडेंट अध्यक्ष मालक पृथ्वीजी पाटील आणि जोशी 11 भादवड 20 संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं मनस्वी स्वागत. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. कोण आहे? प्रणय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आपण पाहिला. भावेश याची दांडी गुल. त्रिफलाचित फलंदाज झाला. फर्निचर या ठिकाणी बिघडलं. भावेश याचा नेक्स्ट बॅट्समन जातोय. गाँव शहर में समोर खेळण्याचा प्रयत्न झालाय. सेट ड्राईव्ह. अतिशय प्रतिम उत्तम फटका. डाऊन दी ग्राउंड. मात्र 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून अजयाच्या माध्यमातून चांगले शतक आपण पाहिलं. 2 धावगाडीची संधी झाली. 2 धावणे आता मात्र जे पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय या धावेने. 3 चेंडू 28 ची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. मात्र चेंडूला धाडलंय सीमारेषे बाहेर. षटकार. लुक ॲट दॅट. अतिशय देखणा पटका. खराब चेंडू उत्तम प्रयास. जसं प्रश्न तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये. 3 मध्ये 28 ची गरज होती. आता मात्र समीकरणमध्ये येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 22. चेंडूला सुंदरसा ऑनराईचा फटका होते. कार्पेट चेंडू जातोय डीप मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची संधी. या 1 धावेने पराभवाचं अंतर थोडंसं कमी. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी आणि विजयासाठी तब्बल 21 धावांची गरज. पराभव वाटल आहे. काळ्या दगडावरची रेख. काही हरकत नाही आहे. प्रयत्न उत्तम होते. मैत्रीपूर्ण सामना आपण पाहिला. अतिशय चांगली लढत 2 संघांमधून आपण पाहिली. ही फेक मात्र थोडीशी चुकीची आहे. लाईन चेक करवले गोलंदाजाला. आउट ऑफ दी ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू. पंच बाईटची खून करताय. अवांतर धाव. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा अंतिम चेंडू. सुजल राटामोरचा मारा. लॉंग. व्हेरी नाईस स्ट्रोक. शेवट गोड.
जरी पराभूत झाला तरी मात्र शेवट गोड केला. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण फलंदाजाच्या बॅटमधून पाहिला. सुपर डुपर. चेंडूची लाईन क्विक रिट केली. ऑन सेटचा बिग ब्लास्ट आपण पाहिला आणि चेंडू आउट ऑफ दी पार्क सीमार्श बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकाराला. क्या बात आहे. या साधाव्याने पराभवाचं थोडंसं अंतर कमी झालं, काही हरकत नाही. ज्या संघाचे या ठिकाणी विजय संपादित झालेले आहे त्या संघाला एक स्पेशल ट्रॉफी आहे. वीर तानाजी नवीन 40+ दापोडे आयोजित आपण जी स्पर्धा पाहतोय मानश्री भरतदादा पाटील चषक 2025, एक आकर्षक ट्रॉफी आणि ऑर्गॅनिक्स कमीच्या वतीनं 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. क्या बात आहे. अजय बोला बोला भाई बोल के ये ना ये बोल कोण बोलू ना. वसार ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सन्माननीय किशोरजी फुलोरे साहेब, आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. आपली जागा प्रेक्षकामध्ये नाही तर आमच्या मंचावर आहे. सन्माननीय किशोरजी फुलोरे, आमचा आवाज तुम्हापर्यंत पोचत असेल तर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनस्वी स्वागत. आपण जाऊया या ट्रॉफीचं वितरण करूया. त्या अगोदर आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊ. कोण आहे मॅन ऑफ द मॅचचा? हर्षद. भरपूर चांगल्या धावाच्या बॅटमधून आपण पहिल्या उत्तम दर्जाची गोलंदाजी. हर्षद ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. हर्षद, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी स्टेजवर या. ट्रॉफी हर्षदला काय ट्रॉफी आहे का काय मॅन ऑफ द मॅच? हर्षद दादा पहिला षटकार लावले दुर्वान पाटील अजय या सांगा दिल्यानंतर ते बक्षीस द्या. मॅन ऑफ द मॅच दे ना.